वर्ल्ड कप विक्ट्रीचं सेलिब्रेशन बघायला आम्ही निघालो मरीन ड्राईव्हला. खूप लेट झाला आहे, रात्र झाली आहे अशा विचाराने निघालो आणि इकडे येऊन बघतो तर काय अर्धी मुंबई तर इकडेच आलेली आहे. रोहित शर्माच्या नावाचा जरी जय जयकार होत असला तरी सगळ्यांच्या मनात सूर्यकुमारची कॅच तर नक्कीच असणार आणि ते सर्व त्याला थँक्यू म्हणत असणार की भावा थँक्यू ती कॅच घेतल्याबद्दल. भारत माता की जय. काही म्हणा, भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर देशप्रेम जे उफाळून येतं ना त्याला काही तोड नाही. भारतात वर्ल्ड कप येईल तेव्हा येईल, पण काही लोकांनी घरून आपला पर्सनल वर्ल्ड कप आणला आहे सेलिब्रेशनसाठी. मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबईकरांचं सेलिब्रेशन आणि गेट टुगेदरसाठीचं हक्काचं ठिकाण. या जागेची अनेक वैशिष्ट्ये आहेत, जसं की या ठिकाणी सेलिब्रेशनला विटनेस करायला समुद्र आहे, समुद्रकिनारा आहे, लोकेशन ॲक्सेसिबल आहे, चांगली गर्दी होल्ड या ठिकाणी होऊ शकते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फ्री एंट्री आहे. जसं आपले सिद्धूपाजी म्हणतात की मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. एरवी मुंबईच्या ट्रॅफिक आणि ट्रॅफिक जॅमला वैतागणारा मुंबईकर आज मात्र या ट्रॅफिकमध्ये खूप खुश आहे, खूप आनंदात आहे, विजयाच्या नशेत धुंद आहे. काही लोक इतरही नशेत धुंद असतील, सांगता येत नाही. मुंबई पोलिसांचं काम जरा आज वाढलं आहे, त्यांना कदाचित ओव्हरटाईम करावा लागू शकतो. नेहमी ट्रॅफिक नियमांचं काटेकोर पालन होत असतं मुंबईत, पण आज जरा हेल्मेट, सीट बेल्ट, ट्रिपल सीट याकडे फार लक्ष देता येत नाही पोलिसांना गर्दीमुळे. आजच्या सेलिब्रेशनचं अजून एक स्पेशालिटी ही आहे की उद्याच्या ऑफिसचं कोणालाच टेन्शन नाही आहे, कारण उद्या संडे आहे. सो अभी तो पार्टी सुरू हुई है, संडेपर्यंत कंटिन्यू राहणार. गाडीचे सनरूफचे पैसे खऱ्या अर्थाने आज वसूल होत आहेत असं दिसतंय. सर्वजण सनरूफमधून सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांसाठीच आजचे हे मोमेंट्स खूप अनफॉरगेटेबल मोमेंट्स असतील. पुढचे अनेक वर्ष हे सर्व लोक लक्षात ठेवतील की इंडियाने जेव्हा T20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्हला सेलिब्रेशनसाठी एकत्र आलो होतो.